नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश मुडेगावकर। आज आपण पाहणार आहोत सेट आणि नेट या विषयातील पेपर क्रमांक 1 जो अनिवार्य आहे सर्वांसाठी, त्याचा खरं तर आज आपण अभ्यास करणार आहोत। यामधील घटक क्रमांक 8 अर्थात युनिट नंबर 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा सविस्तरपणे आपण या 4 व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। डॉक्टर हना जगताप सर, डॉक्टर के.जे. शिंदे सर आणि डॉक्टर किडगावकर सर यांनी सुविचार प्रकाशन यांच्या सोबतच एक खूप छान पुस्तकाची निर्मिती केलेली आहे। परंतु यासोबतच या सर्व घटकांची ओळख तुम्हाला खरं तर या YouTube चॅनलच्या माध्यमातून आणि या पुस्तकाच्या माध्यमातून होत आहेच। परंतु तरी देखील त्यातील घटक क्रमांक 8 अर्थात युनिट नंबर 8 याची सविस्तर ओळख व्हावी, त्याची पूर्ण माहिती आपल्याला मिळावी म्हणून मी डॉक्टर गणेश मुडेगावकर तुमच्या समोर हे 4 व्हिडिओज सादर करत आहे, आपल्यासाठी ठेवत आहे। माझी खात्री आहे तुम्हाला हे व्हिडिओज नक्कीच आवडतील। चला तर मग पाहूयात युनिट नंबर 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत आपल्या या व्हिडिओ सिरीज मधील पुढचा व्हिडिओ ICT and Governance, SET-NET Paper 1, Information and Communication Technology, and from that unit, our point number 4, ICT and Governance. जेव्हा आपण ICT असं म्हणतो आणि ICT in Governance, ICT in Education असं म्हणतो, तेव्हा खरं तर हे सर्व शब्द आपल्या डोक्यामध्ये येतात, आपल्या मनामध्ये येतात आणि ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित आपल्याला विचार यामध्ये करावा लागतो। कुठल्या कुठल्या गोष्टी असतात बरं? इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन, टेक्नॉलॉजी, चिल्ड्रन, स्कूल्स, सब्जेक्ट, पेडागॉजी, टेक्नॉलॉजी आणि यासारख्या सर्व गोष्टी जेव्हा एकत्रित कशासाठी तरी काम करत असतात, विद्यार्थ्यांसाठी तर काम करत असतात आणि मग यामधून विद्यार्थ्यांचं फ्युचर, त्यामधून डेव्हलप होणारे करिक्युलम्स, त्यातले असणारे चॅलेंजेस, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये विचारात घेत असतो। मग हे सर्व एकत्रित जर विचारात घ्यायचं असेल तर आपल्या सोयीसाठी आपण या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या 7 मुद्द्यांचा विचार करणार आहोत। मीनिंग ऑफ ICT, ICT अँड एज्युकेशन, ऑब्जेक्टिव्स ऑफ युजिंग ICT इन हायर एज्युकेशन, मेजर ICT लर्निंग कॅटेगरीज, स्ट्रेंथ्स अँड लिमिटेशन्स ऑफ ICT, लिमिटेशन्स ऑफ ICT, ICT अँड गव्हर्नन्स। म्हणजे थोडक्यात काय, ICT अँड गव्हर्नन्स याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एवढ्या सर्व बाबींचा एकत्रितपणे आपल्याला विचार करावा लागतो। मग यातील पहिला मुद्दा आहे मीनिंग ऑफ ICT। आपण इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी या 3 टर्मचा जेव्हा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम इन्फॉर्मेशन म्हणजे नक्की काय बरं? मग याच्यासाठी थोडक्यात या फिगरमध्ये मी तुमच्यासाठी दिलेले पहा। इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेटवरून पण मिळते, टेलिव्हिजन मधून पण मिळते। कम्युनिकेशनचे कोणते मीन्स आहेत? मोबाईल फोन आहे, इन्स्टंट मेसेजिंग आहे, टेलिफोन आहे, ईमेल आहे, वेब कॅमेरा आहे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, याच्यामधून पण आपण कम्युनिकेशन करू शकतो। आणि टेक्नॉलॉजी यासाठी कोणती वापरतो आपण? मग सर्वच टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपण खरं तर एकत्रित विचारात घेत असतो। म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा विचार करतो, टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये करतो, तेव्हा ह्या सर्व गोष्टींचे इंटिग्रेशन याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं आणि हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते कंप्लीट टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ते ट्रान्सफॉर्म करतात। मग काय बरं नक्की ICT? त्याचा आपण विचार या ठिकाणी करूयात। ICTs आर बेसिकली इन्फॉर्मेशन हँडलिंग टूल्स सच ॲज अ व्हॅरिड सेट ऑफ गुड्स, ॲप्लिकेशन्स अँड सर्व्हिसेस दॅट आर यूज टू प्रोड्यूस, स्टोअर, प्रोसेस, डिस्ट्रीब्यूट अँड एक्सचेंज इन्फॉर्मेशन। म्हणजे ICT बेसिकली जर काय असेल तर ते इन्फॉर्मेशन हँडलिंग टूल आहे किंवा त्याच्यामधून वेगवेगळे टूल्स जे आहेत ते कार्यरत असतात। मग कशासाठी असतात? तुम्ही गुड्स डिस्ट्रीब्युशन असेल, काही ॲप्लिकेशन्स असतील, काही सर्व्हिसेस असतील ज्या तयार करायच्या असतील, ज्या कुठेतरी ठेवायच्या असतील, त्यावरती काही प्रोसेस करायची असेल, सर्वांपर्यंत पोहोचवायची असेल किंवा काही माहितीची देवाणघेवाण करायची असेल, ह्या सर्व गोष्टी बेसिकली येतात कशामध्ये? त्या येतात ICT मध्ये। आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाचं जर तत्व काय असेल तर ते इन्फॉर्मेशन हँडलिंग टूल म्हणून सर्वात जास्त वापरलं जातं। ICTs not only refer to the latest computer and the internet based technologies but also refer to the simple
audio visual aids such as transparencies, slides, cassettes, and nowadays video recorders, radio, television, DVDs, videos and films and so on. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर ICT म्हणजे फक्त जुन्या काळामध्ये जर समजा आपण ट्रान्सपरन्सीचा विचार केला, आता सध्या ऑडिओ व्हिज्युअल एड्सचा विचार केला किंवा जुन्या काळचे टेप रेकॉर्डर्स असतील त्याचा विचार केला, तिथून नवीन काळामध्ये अगदी तुम्ही OTT प्लॅटफॉर्मपर्यंत किंवा यूट्यूब चॅनल्सपर्यंत जरी येऊन थांबलात तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ICTमध्ये इन्क्लूड होतात. आणि ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे, कारण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इंटरनेट बेस्ड टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतोय सध्या इन्क्लूड करतोय. आणि ICT ही जी गोष्ट आहे ती हळूहळू जी आहे ती एक्सपांड होत जाते आणि आपण ज्याला ग्लोबल विलेज असं म्हणतो तशी ही ग्लोबल विलेज ही कल्पना विकसित होत जाते आणि हळूहळू हे संपूर्ण जग आपल्याला कवेत घ्यायचा प्रयत्न करते. मग ICT इन एज्युकेशन किंवा ICTचं इंटिग्रेशन खरं तर या सर्वच गोष्टींमध्ये झालंय. कुठे कुठे झालंय बरं? खरं तर ते आपल्या म्हणजे रोजच्या जगण्यामधला तो एक भाषेचा भाग झालाय. सोशल सायन्सेस त्याच्यामध्ये आहे, मॅथमॅटिक्स आहे, लाईफ स्किल्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे, नॅचरल सायन्सेस आहे, हे आणि अशा सर्व गोष्टी ज्या आहेत ते एकत्रितपणे आपण ICTमध्ये वापरतोय. मग याचा शिक्षणावरती परिणाम कसा झाला बरं? मग ICT आणि एज्युकेशन जेव्हा आपण म्हणतो त्यातील काही थोडासा इतिहास आपण पाहणं गरजेचं आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, ज्याला आपण LPG असं म्हणतो, coupled with advancement in IT have opened a new demand for skilled manpower, especially in the service sectors. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 1991 ते 1994 या काळामध्ये गॅट्स करार असेल, WTO ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो, यांच्यामधल्या ट्रीटीज असतील आणि इथून पुढेचे नॉलेजचे जे झालेले एक्सपान्शन आहे याच्यामधून खरं तर एक आपण त्याला विस्फोट असं म्हणतो ICTचा, तो झाला. आणि याच्यामधूनच खरं तर होत काय गेलं की लोकांची हळूहळू ही लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ही संकल्पना जी आहे ती विस्तृत होत गेली. आणि विशेषतः लिबरलायझेशनमध्ये सर्वात जास्त, प्रायव्हेटायझेशनमध्ये आणि नंतर ग्लोबलायझेशनमध्ये या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर खूप छान पद्धतीने आपल्याला झालेला दिसून येतो. मग ICT आणि एज्युकेशनचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा 3 टर्म खूप महत्त्वाचे आहेत. ICT एज्युकेशन ही वेगळी गोष्ट आहे, ICT सपोर्टेड एज्युकेशन ही गोष्ट वेगळी आहे आणि ICT एनेबल्ड एज्युकेशन ही गोष्ट वेगळी आहे. मग पाहूयात नक्की काय आहे ते. When we think about ICT education, it refers to the creation of trained manpower to meet the IT needs of knowledge society. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला ट्रेंड मॅनपॉवर जी आहे ती तयार करायची की ज्याच्यामधून आपल्याला एक IT एनेबल्ड किंवा IT नॉलेज सोसायटी क्रिएट करायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे IT सपोर्टेड किंवा ICT सपोर्टेड एज्युकेशन. इट इज समटाइम्स टर्म ॲज मल्टीमीडिया एज्युकेशन, ज्याचा आपण सर्वात जास्त वापर सध्या टीचिंग लर्निंग प्रोसेससाठी करतोय. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या अध्यापनास पूरक असणाऱ्या सर्व गोष्टी जेव्हा आपण तयार करत असतो तेव्हा त्याला आपण मल्टीमीडिया सपोर्टेड एज्युकेशन सिस्टीम असं म्हणतो. आणि म्हणून मग ते ICT सपोर्टेड एज्युकेशन असं होतं. आणि मग तिथून पुढे आपण जातो ते ICT एनेबल्ड एज्युकेशनकडे. इन दिस केस अ कॉम्प्रिहेन्सिव्ह एज्युकेशनल प्रोग्राम इज प्युअरली डिलिव्हर्ड थ्रू ICTs. आणि म्हणजे थोडक्यात काय की सध्या ओपन लर्निंग जे सोर्सेस आहेत ते खरं तर या अंडर येऊ शकतील. पहा काय आहे की ICT एनेबल्ड एज्युकेशन म्हणजे थोडक्यात काय कम्प्लीट एज्युकेशनल प्रोग्राम जो आहे तोच तुम्हाला कशाच्या माध्यमातून मिळेल तर तो मिळेल ICTच्या माध्यमातून. आणि ही गोष्ट खरं तर शिक्षणासाठी एका अर्थानं वेगळ्या पातळीवरती घेऊन जाणारी आहे की ICT आणि एज्युकेशन ह्याचे 3 वेगवेगळे जे पैलू आहेत ते या पद्धतीने आपल्या समोर येतात. ऑब्जेक्टिव्ह ऑफ युझिंग ICT इन हायर एज्युकेशन. मग जेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की शिक्षण, ICT त्याचा वापर, तेव्हा मग आपण ह्याचा सगळ्या गोष्टीचा वापर आणि त्याची उद्दिष्टे आपल्या डोळ्यासमोर आपण नक्की काय ठेवली आहेत. चला तर मग बघूयात काय काय. यामधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे इम्प्रूव्हिंग ॲक्सेस टू द सिस्टीम थ्रू ऑनलाईन एज्युकेशन. आता ह्या सर्व COVID-19 मुळे आणि याच्यामुळे तर खरं तर आपण ऑनलाईन शिक्षणावरतीच बऱ्यापैकी अवलंबून राहिलो. अगदी 99% म्हटलं तरी देखील चालेल. इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ टीचिंग स्पेशली अक्रॉस रिमोट लोकेशन्स. म्हणजे जिथे खरं तर प्रभावीपणे शिक्षक पोहोचू शकत नाही, चांगल्या क्वालिटीचे शिक्षक पोहोचू शकत नाहीत, या ठिकाणी आपण या
ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या माध्यमातून ICTच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि ते पोहोचलोय असं मला वाटतं. इन्क्रीजिंग ट्रान्सपरन्सी अँड स्ट्रेंथनिंग सिस्टीम्स, प्रोसेसेस अँड कम्प्लायन्स नॉर्म्स इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स. हायर एज्युकेशनचे जेव्हा कन्स्ट्रेन्सचा विचार करतो आपण, तेव्हा सिस्टीम स्ट्रेंथन होत नाहीये. काही प्रोसेस आणि काही कम्प्लायन्स जे आहेत ते दूर होऊ शकत नाहीत. ते कशाच्या रीतीनं होतील, ते कशाच्या मदतीनं होतील, तर ते ICTच्या मदतीने होतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांची लर्निंग पार्टिसिपेशन इन इफेक्टिव्हनेस जर आपल्याला वाढवायचा असेल, तो जर मेजर करायचा असेल, तपासून पाहायचा असेल, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ICT हे जे आहे ते खूप महत्त्वाचं ठरतं. Analyzing students' behavior to maximize students' involvement, optimizing retentions and improving placements. म्हणजे थोडक्यात काय, खूप चांगलं ज्ञान मिळून उपयोग नाही, त्याचा चांगला वापर झाला पाहिजे आणि तिथून पुढे भविष्यासाठी त्याच्यामध्ये काही स्किल्स निर्माण होऊन त्याला जॉब जे आहे ते खूप छान पद्धतीने मिळाला पाहिजे, त्याची प्लेसमेंट झाली पाहिजे, याचा सुद्धा विचार आपल्याला यामधून करायचा आहे. आणि हे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवूनच हायर एज्युकेशनमध्ये ICTचा वापर करतोय. Analyzing students' performance, placement, application volume, website analytics and social media metrics for brand audit. म्हणजे इथून पुढे जाऊन जेव्हा आपण एखादं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जेव्हा ब्रँड म्हणून समोर येते, तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टींच्या द्वारे त्याचा प्रेझेन्स मार्केटमध्ये पाहिला जातो, ते म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स असेल, तिथल्या होणाऱ्या प्लेसमेंट्स असतील, तिथलं ॲप्लिकेशन व्हॉल्यूम कसं आहे, त्यांचे वेबसाईटचे व्हिजिट्स कसे आहेत, त्याचं ॲनालिसिस कसं आहे, त्यांचा सोशल मीडियावरचा प्रेझेन्स कसा आहे, आणि याचं सर्व ॲनालिसिस ब्रँड म्हणून तुम्हाला कुठून मिळणार आहे, तर ते ICTच्या माध्यमातूनच मिळणार आहे. या अर्थाने सुद्धा या ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला काय करावा लागतो, विचार करावा लागतो. इथून पुढे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे मेजर ICT लर्निंग कॅटेगरीज. मग हे जर एवढं सगळं एकत्रित येत असेल, या सर्व उद्दिष्टांचा विचार करायचा असेल, तर त्याच्या काही कॅटेगरीज आपल्याला आपल्यासमोर पडताना दिसतात. यामध्ये सुद्धा तुम्हाला खरं तर दिसत असेल पहा, स्टुडंट्स, लर्निंग, स्कूल, कम्प्युटर, टूल्स, प्रोग्रामिंग, ॲनालिसिस, आणि याच्यासोबतच मग सब्जेक्ट, टेक्नॉलॉजी, चिल्ड्रन, करिक्युलम, फ्युचर, या पण गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये एकत्रित येतात. मग कुठले मेजर्स आहेत किंवा कुठले मेजर ICT लर्निंग कॅटेगरीज आहेत, लेट्स सी. यातली पहिली आहे ती म्हणजे ई लर्निंग, दुसरी आहे ती ब्लेंडेड लर्निंग, आणि तिसरी आहे ती डिस्टन्स लर्निंग. म्हणजे थोडक्यात काय, इन व्ह्यू ऑफ ICT एज्युकेशन कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 मेन कॅटेगरीज ॲज फॉलो. आणि ह्या 3 कॅटेगरीज, ई लर्निंग असेल, ब्लेंडेड लर्निंग असेल किंवा डिस्टन्स लर्निंग आहे, या 3 कॅटेगरीच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती खूप छान पद्धतीने करू शकतो. मग ICTच्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत? सगळ्यात महत्त्वाची स्ट्रेंथ आहे ते म्हणजे काय, की तुम्ही जे फॉर्मल एज्युकेशन देताय त्याचं इंटिग्रेशन जे आहे ते नॉन फॉर्मल सोबत होऊ शकतं, हे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन होऊ शकतं, आणि इनफॉर्मल विथ लाईफ लॉंग एज्युकेशन असं एकत्रीकरण जे आहे ते ICTमुळे होऊ शकतं. आणि या चारही गोष्टी एकत्रितपणे खूप छान पद्धतीने समाविष्ट या ठिकाणी होतात. आणि याचा खरं तर वापर जो आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून आपण अध्यापनामध्ये करतो. मग होतं काय, तर इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ लर्निंग. म्हणजे थोडक्यात काय, एक विद्यार्थी आणि खूप चांगला ICT टूल जर त्याच्याकडे असेल तर खूप छान पद्धतीने तो शिकू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरॅक्टिव्हिटी. 1-to-1 कम्युनिकेशनसाठी सुद्धा ICT खूप छान पद्धतीने मदत करतं. तिथून महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्टन्स अँड क्लायमेट इनसेन्सिटिव्ह. म्हणजे थोडक्यात काय, की तुम्हाला डिस्टन्स किंवा क्लायमेट याचा कुठलाही जास्त परिणाम न होता डायरेक्ट तुम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत अगदी सहज पोहोचू शकता. मोर इकॉनॉमिकल, हायर स्पीड ऑफ डिलिव्हरी अँड वाईडर रीच. म्हणजे एखादा खूप चांगला जर समजा तुमचा टॉपिक असेल तर तो अत्यंत कमी पैशांमध्ये तुम्ही त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडक्यात काय, की जो कंटेंट ज्या पद्धतीने आहे अगदी त्याच पद्धतीने त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला जगभरात तुम्ही कुठेही अगदी व्यवस्थितरित्या पोहोचू शकता. याचं उत्तम उदाहरण आपण YouTube घेऊ शकतो. मल्टिपल टीचिंग फंक्शन्स अँड डायव्हर्स ऑडियन्सेस. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे टीचिंग जसं डायव्हर्सिफाईड आहे, त्याच्यामध्ये जशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही वापरत आहात, तसंच तुमचा ऑडियन्स जो आहे तो जर डिस्क्रीट ऑडियन्स असू शकतो, वेगवेगळा ऑडियन्स असू शकतो, आणि या सर्वांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे साधी गोष्ट तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर ईमेल रायटिंगचा एखादा व्हिडिओ तयार केलेला पण असेल, तो विद्यार्थ्यांसाठी जरी असेल, परंतु एखाद्या नवीन व्यक्तीला ईमेल रायटिंग कसं करायचं हे जर समजा त्याला शिकायचं असेल, तो व्हिडिओ त्याच्यासाठी पण उपयोगी ठरू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, एक व्हिडिओ
एका बाजूने न विचार करता सर्व लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने डायव्हर्स ऑडियन्ससाठी जो आहे तो तुम्हाला वापरता येऊ शकते. आणि ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आपले त्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी क्वालिटी आहे ती युनिफॉर्म राहते. कायमस्वरूपी तुम्ही त्याच्यामध्ये वरचेवर जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वाढ करून घेऊ शकता. आणि ह्याच सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपण ICTच्या स्ट्रेंथमध्ये विचारात घेत असतो. आपण जसं स्ट्रेंथ यांचा विचार करतो तशाच ICTचे काही लिमिटेशन्स आहेत. मग काय लिमिटेशन्स आहेत बरं? आणि याचा गव्हर्नन्समध्ये जेव्हा आपण वापर करतो आहोत तेव्हा त्यासाठी सुद्धा काही लिमिटेशन्स याच्या माध्यमातून येतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिपेंडन्सी जी आहे ती पूर्णतः जी आहे ती आपली या ICTवरती, या टूल्सवरती राहते. बऱ्याच वेळा ह्या सर्व गोष्टी तयार करत असताना प्रिपरेशन प्रॉपर होईलच असं नाही, किंवा याचा अतिवापर जरी झाला तरी देखील त्रासदायक होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेन्सलेस यूज, म्हणजे कुठे या टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि कुठे नाही, हा सेन्स जर नसेल तरी त्रासदायक होऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निग्लिजन्स ऑफ बेसिक स्किल्स. आपण असं गृहीत धरतो की या सर्व गोष्टी सर्वांनाच अगदी व्यवस्थितरित्या जमतील, परंतु बऱ्याच वेळा असं होईलच असं सांगता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय की लिमिटेशन्सचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आणखीन कोणत्या गोष्टी आहेत बरं? त्या आहेत हाय इन्फ्रास्ट्रक्चर अँड स्टार्टअप कॉस्ट. म्हणजे जेव्हा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या असतील तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टी तुम्हाला एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याची एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट जी आहे ती खूप जास्त असते, कारण इन्फ्रास्ट्रक्चरची डिमांड पण तशीच असते. लिटिल अल्टरनेशन टुवर्ड्स इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन ऑर्डर टू अचीव इकॉनॉमिक्स ऑफ स्केल. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा तुम्हाला या इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसचा विचार करावा लागतो खरं तर तुमच्या इकॉनॉमिक गोल्सपर्यंत पोहोचण्यासाठी, तर त्याचा विचार देखील याच्यामध्ये होत नाही. ॲक्सेसिबिलिटी इश्यूज, म्हणजे बऱ्याच वेळा हे सर्वांनाच ॲक्सेस करता येईल का याचाही विचार होत नाही. आणि याची जी डिलिव्हरी सिस्टीम आहे ती ICTची ती सुद्धा प्रॉपर बऱ्याच वेळा व्यवस्थित असेलच असं सांगता येत नाही. डिफिकल्टी इन परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन, आणि बऱ्याच वेळा होतं काय की सिस्टीम एकसारखी मोनोटोनसरित्या सगळीकडे इम्प्लिमेंट केली जाते. त्यामुळे मग कोण वापरते कोण वापरत नाही आणि त्याचा परफॉर्मन्स कसा इव्हॅल्युएट करायचा ही पण गोष्ट जी आहे ती लक्षात येत नाही, किंवा तो एक त्रासाचा भाग असू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ICTमध्ये अपडेशन जे आहे ते वरचेवर चालू असतं. टेक्नॉलॉजी अपडेट होत असते, त्यामुळे याला कंटिन्युअस ट्रेनिंग जी आहे ते तुम्हाला द्यावी लागते, तशी रिक्वायरमेंट असते. जर ती आपण दिली नाही तर प्रॉपर ICT इम्प्लिमेंटेशन गव्हर्नन्समध्ये जे आहे ते आपल्याला दिसून येत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण कितीही टेक्नॉलॉजी चांगली असेल पण जर तुमचा ह्युमन रिसोर्स चांगल्या पद्धतीने काम करत नसेल तर मात्र खूप गोष्ट अवघड होते ही ICT गव्हर्नन्समध्ये इम्प्लिमेंट करताना. आणि हाच सगळ्यात मोठा जो कन्स्ट्रेन आहे, कॉल फॉर ॲटिट्यूशनल चेंज टू अंडरस्टँडिंग ऑफ टीचिंग अँड लर्निंग. जेव्हा टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये या गोष्टीचा वापर करायचा ठरतो, गव्हर्नन्समध्ये वापर करायचा ठरतो, तेव्हा व्यक्तीचा ॲटिट्यूड बदलणं, ह्या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं ही पण एक खूप महत्त्वाची गोष्ट असते. मग ICT अँड गव्हर्नन्स आपण जेव्हा म्हणतो, ICT अँड एज्युकेशन असं जेव्हा म्हणतो, तेव्हा याचा सगळ्या गोष्टीचा वापर जो आहे तो कुठे कुठे आणि कशा रीतीने केला जातो, तर तो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये केला जातो, पॉलिसीजमध्ये, स्ट्रॅटेजीजमध्ये, प्लॅनिंगमध्ये केला जातो, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये केला जातो, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये केला जातो, प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये असेल, करिक्युलम असेल, नवीन इनोव्हेशन्स असतील, असेसमेंट असेल, तेव्हा तुम्हाला काही नेटवर्क तुमचं जे आहे ते सगळीकडे पोहोचवायचं असेल किंवा नेटवर्क ऑफ रिसोर्सेस तयार करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व गोष्टी एकत्रित जोडणारं जे नेटवर्क तुम्ही डेव्हलप करतायत त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला जर गव्हर्नन्स डेव्हलप करायचं असेल तर तो सुद्धा या माध्यमातून ICTच्या माध्यमातून आपण करू शकतो. मग याची सुरुवात कुठून झाली हे आपण पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. इन 1954 W. हॉवर्ड गॅमॉन wrote e-government research paper for writing about the use of ICT for providing good governance. खरं तर 1956 मध्ये याची जी सुरुवात आहे ते गॅमॉन यांनी सुरुवात केली होती. त्यांनी एक रिसर्च पेपर लिहिला आणि तिथून पुढे गुड गव्हर्नन्स ही जी संकल्पना आज आपण वारंवार ऐकत असतो त्याची सुरुवात त्यांनी 1954 मध्ये केली आणि सांगितलं की नाही याचा ICT टूल्सचा वापर आपण करून खरं तर खूप छान पद्धतीने गुड गव्हर्नन्स करू शकतो. मग याच्यामध्ये काय तर इंटरनेट, SMS, डिफरंट मोबाईल ॲप्लिकेशन्स ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ती इन्फॉर्मेशनला ॲक्सेस करण्यासाठी आपण तयार करून देऊ, लोकांपर्यंत पोहोचू आणि इन्फॉर्मेशन जे आहे ते लोकांपर्यंत लवकरात लवकर
लवकर पोहोचू शकेल. आणि याचा वापर जो आहे तो आपण एज्युकेशनमध्ये, बँकिंग सर्व्हिसेसमध्ये, रेल्वेजमध्ये किंवा आणखीन काही गव्हर्नमेंट सेक्टर्स असतील तर त्याच्यामध्ये पण आपण करू शकतो. आणि खूप छान पद्धतीने हा गव्हर्नन्स जो आहे तो खरं तर इम्प्लिमेंट होऊ शकेल. आणि याचा काहीसा चांगला अनुभव आपण असं म्हणू शकू की अप टू 90% आपण हा गव्हर्नन्समध्ये इम्प्लिमेंटेशन जे आहे त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने पाहतो. 10% त्याला काही मर्यादा असतील देखील आणि ते आपण कुठे नाकारत नाहीत. इट इज हेल्पफुल टू गेट नॉलेज अँड डिलिव्हर इन्फॉर्मेशन युटिलायझिंग द इंटरनेट अँड वर्ल्ड वाईड वेब इन्स्टंटली. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी सगळी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी www. आणि पुढचं सगळं मग किंवा आता सध्या गुगलचा वापर ह्या सर्वच्या गोष्टीच्या माध्यमातून आपण गव्हर्नन्स आणि ह्या सर्व गोष्टी खूप छान रीतीने लोकांपर्यंत पोहोचवतोय. विशेषतः इन्फॉर्मेशन खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत जाताना आपल्याला दिसते. मग ई गव्हर्नमेंट आणि ई गव्हर्नन्स या गोष्टी नक्की काय आहेत हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. गव्हर्नमेंट हॅज स्टार्टेड युटिलायझेशन ऑफ इंटरनेट टू सर्व कॉमन पीपल थ्रू ई गव्हर्नन्स. म्हणजे थोडक्यात काय की शासन ही एक यंत्रणा आहे आणि ती काय करते की ती यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी इंटरनेटच्या मदतीने खूप चांगली सर्व्हिस देण्यासाठी ई गव्हर्नन्स डेव्हलप करते, त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते. वाईल ई गव्हर्नन्स इज द यूज ऑफ ICT टू सपोर्ट इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑर मॅनेजमेंट ऑफ गव्हर्नमेंट. Their e-government is the use of ICT to provide services in maintaining of government operations correctly. म्हणजे थोडक्यात काय की ई गव्हर्नन्सचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ॲडमिनिस्ट्रेशन असेल, मॅनेजमेंट असेल गव्हर्नमेंटचं ते फक्त गव्हर्नमेंट न राहता ते ई गव्हर्नमेंट होतं. आणि त्यामधून मग सर्व सर्व्हिस सेक्टर्स आणि त्यांची सर्व्हिस मेंटेन ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटचे सर्व ऑपरेशन्स जे आहेत ते करेक्ट मेंटेन ठेवण्यासाठी या ई गव्हर्नन्सचा वापर होतो. आणि ह्याला प्रोव्हाइडेड सगळ्या सर्व्हिसेस जे आहेत ते कशामधून येतात, ICT मधून येतात, इंटरनेटच्या मदतीने येतात. मग ई गव्हर्नमेंट आणि ई गव्हर्नन्स याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कम्प्युटर असेल, टेक्नॉलॉजी असेल आणि आपण टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा इतर सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करत असतो. Some of the functions of ICT based governance are as follows. कुठे कुठे तर वेबसाइट्स प्रोसेस नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे खरं तर अशा काही प्रोसेस आहेत जिथं नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होतात. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, फॉर्म्स असतील, फिलिंग टॅक्सेस ऑनलाईन किंवा अप्लाइंग फॉर डिफरंट टाईप्स ऑफ सर्टिफिकेट्स, लायसन्स आणि परमिट्स. म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्ही खरं तर आणि ई वोटिंग ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये की तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी खूप छान पद्धतीने गव्हर्नमेंट जे आहे ते ई गव्हर्नन्समध्ये इन्क्लूड करतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दे ऑल्सो हँडल ऑल टाईप ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. मग कुठे तर सिक्युअर नेटवर्क जे आहे ते गव्हर्नमेंटने जे आहे ते तयार केलेले आणि बँकिंग हे त्याचं खूप छान पद्धतीने आपण उदाहरण देऊ शकतो. डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉब सेंटर्स प्लस इज ए जॉब सर्व्हिस फॉर पीपल. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला जॉब सेंटर्स असतील, आपले UGCचे पोर्टल्स असतील, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माहीत असेल की जर सेटनेट झालेली लोक त्या ठिकाणी रजिस्टर्ड करत असतील तर त्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या साईटवरती तुम्हाला तिथं नवीन ओपनिंग्स कोणत्या आहेत त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट जे आहेत ते तिथं सहज तुम्हाला पाहता येतात. आणि हा त्याचा खूप छान पद्धतीने वापर आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा युनिट क्रमांक 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा विचार करतो आणि त्यातील ICT अँड गव्हर्नन्सचा विचार करतो तेव्हा या सर्व गोष्टी विचारात लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ICT अँड गव्हर्नमेंट, ICT अँड गव्हर्नन्स यांचा एकत्रित वापर एज्युकेशन फील्डमध्ये कशा रीतीने केला जातो हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं असतं. माझी खात्री आहे तुम्हाला युनिट क्रमांक 8 मधील हा ICT अँड गव्हर्नन्स हा मुद्दा खरंच खूप व्यवस्थितरित्या समजला असेल. थँक्यू सो मच माय फ्रेंड्स.